नमस्कार दोस्तों, कोपरगांव नगर पालिका चुनाव के नतीजे आ चुके हैं और जनता ने अपना फैसला सुना दिया है। इस शानदार जीत के बाद बीजेपी मित्र पक्ष के पराग संधान अब नगराध्यक्ष बन चुके हैं। इस बड़ी कामयाबी के बाद पूर्व विधायक स्नेहलता कोल्हे ने मीडिया से बात करते हुए अपनी खुशी जाहिर की है। उन्होंने कहा कि अब नगराध्यक्ष और पूरी टीम हमारी है। हम अलग अलग वार्डों के लिए कमेटियां बनाएंगे ताकि जनता के हर मसले को बखूबी हल किया जा सके। कोपरगांव के आवाम ने हम पर जो भरोसा जताया है उसके लिए मैं दिल से उनका शुक्रिया अदा करती हूँ। ये जीत मुख्यमंत्री और हमारे परिवार और भारतीय जनता पार्टी पर दिखाए गए यकीन की जीत है। चुनाव में महिलाओं के किरदार पर बात करते हुए उन्होंने बताया, इस चुनाव में महिलाओं की भूमिका सबसे अहम रही। उन्हें कई तरह के लालच दिए गए, बहलाने फुसलाने की कोशिश हुई, लेकिन हमारी बहनों ने किसी झांसे में न आते हुए सिर्फ और सिर्फ विकास को वोट दिया। जो उम्मीदवार नाकाम रहे उनके बारे में स्नेहलता कोल्हे ने बड़े हौसले से कहा, जो साथी जीत नहीं पाए वो भी उतने ही काबिल और ताकतवर है। उन्हें मायूस होने की बिल्कुल जरूरत नहीं है, क्योंकि नगराध्यक्ष तो अपना ही है। हम सब मिलकर काम करेंगे। विपक्ष के उम्मीदवार काका कोयटे के बारे में उन्होंने बड़े संजीदगी से कहा, बेशक वो उम्र और तजुर्बे में हमारे उम्मीदवार से काफी आगे थे। कुछ लोगों को लगा कि यह मुकाबला बहुत कड़ा होगा, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। जनता ने हम पर ही भरोसा किया। ये सब मुमकिन हुआ हमारे माइक्रो प्लानिंग और सबकी एकजुटता की वजह से। हर उम्मीदवार ने पूरी ताकत झोंक दी। इसीलिए मैं जीतने वाले और हारने वाले सभी का शुक्रिया अदा करती हूँ। विकास कामांची जबाबदारी आता स्वतः नगराध्यक्ष सर्व आमच्या टीमनी सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आणि सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काही त्या प्रभागाचे प्रश्न आहेत ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आमची सगळी टीम निश्चित काम करेल। आणि मतदारांनी हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मनापासून त्यांचे खूप आभार मानतो। हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षावर आपण सगळ्यांनी दिला। त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली। विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मीटिंग्स वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रलोभनं दाखवली जायची, याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग, तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेलं आहे, विकासाला मत दिलेलं आहे, विश्वासाला मत दिलेलं आहे। विश्वासनामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते 19 नगरसेवक निवडून आले, पण इतर जे नगरसेवक आहेत ते तेवढ्याच ताकदीचे आहेत। जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेचे आहेत, ताकदीचे आहे। ते कुठेही नाउमेद होणार नाही, कारण कॅप्टन आपला आहे। निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे। आणि ह्या उमेदवारांना देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत, ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये। त्यांनी कुठेही इकडं तिकडं पळाले नाही कोणीच। म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे। आणि या इलेक्शनकडे राज्याचं लक्ष होतं, मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, जातीने लक्ष होतं, कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असेल, वयाने असेल, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा निश्चित थोडा पुढचा असं म्हणूया आपण। आणि राज्याच्या पदावर असलेला, राज्याच्या पदावर एका बॉडीवर असलेला, त्याच्यामुळं थोडंसं सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे, परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता। हे नंतर कळलं आम्हाला, तो त्याच्या परीने 10-20 माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता। त्याचं जे काही माहिती मिळेल खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश आपण प्रचारातच केला सगळीकडे, परंतु त्याची श्वेतपत्रिका निश्चित काढली जाईल। आणि बऱ्याच जणांचे भाषण असे होते की चोर तर चोरांवर शिरजोर, त्या शिरजोरीला सुद्धा उत्तर आता दिलं जाईल। त्याची परिस्थिती व्यवस्था अवस्था काय आहे त्याच्यानंतर तो निश्चित निर्णय घेतला जाईल। बसणं कुठे याच्यापेक्षा सुद्धा काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तो विश्वास 100 दिवसात चांगले कामं करण्याचा जो दिलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे। नवा घरी तरुण तडफदार उमेदवार हे तितकंच महत्वाचं आहे।